कामगारांच्या प्रश्नांवर एवढं काम करताय, आता सध्या महानगरपालिकेची निवडणूक येते, तर त्या संदर्भातही तुमचं काय नेमकं मत आहे? एक वेळा या सफाई कामगारांमध्ये त्यांना आणा आणि यांना तिकडे बसवा. पगाराची अदलाबदल आणि कामाची अदलाबदल करा, मग तुम्हाला कळेल की यांचं काम किती महत्वाचं आहे. म्हणजे हे सख्या आईचे आणि हे सावत्र राहायचे का असं दुजाभाव का केला जातोय? नमस्कार, मी प्रतीक्षा, आवाज इंडिया मराठीच्या स्पेशल पॉडकास्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रत्येक व्यक्तीचा एक समाजाचा भाग म्हणून त्याचं आयुष्य सुरळीत जाण्यासाठी कामगार वर्गाचा खूप मोठा हात असतो प्रत्येकाच्याच आयुष्यात. आणि त्यामुळे खूप मोठा वर्ग पूर्ण देशात, जगभरात जो आहे कामगार वर्ग हा कार्यरत असतो आणि त्यामुळे प्रत्येकाचं आयुष्य जे आहे सुरळीत जाण्यास मदत होते. मात्र बऱ्याचदा त्यांचेच प्रश्न हे दुर्लक्षित होतात आणि अशाच प्रश्नांना उजाळा देण्यासाठी काही व्यक्ती खरंच त्या तळागाळाला जाऊन काम करताना दिसतात. आणि अशीच एक व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहेत. भारतीय जनता पार्टीचे वसई विरारचे सरचिटणीस, त्याचबरोबर अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विजय मांडवकर जे आपल्यासोबत आहेत. सर, धन्यवाद, तुमचं स्वागत आहे आमच्या कार्यक्रमात. काय सांगाल सर, तुम्ही खरं तर बघायला गेलं तर तुम्ही फक्त भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस नाही आहात, वसई विरारचे फक्त उपाध्यक्ष नाही आहात अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटनेचे, तर तुम्ही त्या व्यतिरिक्तही ऑल इंडिया सिमेंट्स युनियनचे अध्यक्ष आहात, आयडेंटिकल मरीन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य संचालक आहात, संकल्प एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक आहात आणि मातृभूमी नागरी सेवा सहकारी संस्थेचे मुख्य प्रवर्तक देखील आहात. अशी अनेक पदं तुम्ही आता सध्या पदाधिकारी आहात. एवढ्या सगळ्यांची पहिली गोष्ट तर या सगळ्या संघटनांची तुम्ही सविस्तर जरा माहिती आम्हाला द्या थोडक्यात, आणि त्याचबरोबर कशा प्रकारे तुम्ही काम करता त्याबद्दल आम्हाला सांगा. सर्वात प्रथम मी आपल्या चॅनेलला धन्यवाद देईन. आपण माझ्यापर्यंत पोहोचलात. मी एक साधा सेवक आहे आणि त्या सेवेच्या माध्यमातून जे गुरुजनांनी मला शिक्षण दिलं की या परमेश्वराने आपल्याला जन्म दिल्याच्या नंतर प्रत्येक व्यक्तीमध्ये तुम्ही परमेश्वर बघा आणि त्याची सेवा करण्याचा प्रयत्न करा. आणि तो एक वसा मी कामगारांच्या सेवेच्या माध्यमातून घेतलेला आहे आणि त्या पद्धतीने करतोय. अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या महाराष्ट्राचं उपाध्यक्षपद मला माननीय आशिष शेलार साहेब आणि आता आदरणीय आमचे आमदार महाराष्ट्राचे BJPचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून मला मिळालेलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे कार्याध्यक्ष जितेंद्र भाऊ राऊत, आमचे सरचिटणीस सुहास भाऊ माटे, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून मला एक पद मिळालेलं आहे. आणि पद दिल्याच्या नंतर मग मी कामाला सुरुवात केली. तत्पूर्वी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये होतो. आदरणीय राजसाहेबांनी मला इकडे 2018 मध्ये जबाबदारी दिलेली. या ठिकाणी कामगारांना न्याय देण्यासाठी, कामगारांच्या प्रश्नांवर कामगारांचा अध्यक्ष म्हणून वसई विरार महानगरपालिकेला, तिथून मी सुरुवात केली महानगरपालिकेच्या परिसरामध्ये काम करण्यासाठी. या ठिकाणी कामगारांचं काम करत असताना ज्या वेळेला मला सर्टिफिकेट हातात मिळालं, एक अध्यक्ष म्हणून पद मिळालं, त्यावेळेला शून्य होतं, काहीच नव्हतं आपल्याकडे, संघटनेकडे पण काही नव्हतं. मी अभ्यास केला की या महापालिकेमध्ये मला अध्यक्षपद दिलंय, करायचं काय. मला कामगार क्षेत्रातला अनुभव होता. मुंबई शेअर बाजारला 2092 पासून मी प्रतिनिधित्व केलं. 8000 कामगारांचं नेतृत्व केलेलं. त्या ठिकाणी जे मनसेची युनियन किंवा जो भगवा लागलाय तो आमच्या माध्यमातला लागलाय. त्यावेळेला मी पुढे होतो. त्यावेळेला प्रवीण भाऊ दरेकर, संजय घाडी, ही सगळी मंडळी, ती विद्यार्थी सेनेची सगळी मंडळी बरोबर होती. प्रवीण दरेकर आमचे मार्गदर्शक होते, आमचे अध्यक्ष संजय भाऊ घाडी होते आणि मी त्यावेळेला सरचिटणीस होतो, आनंद देसाई होते. तर आमच्या टीमने तिकडून काम केलं. ती कामगार क्षेत्रातला तो अनुभव होता. आणि मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये आम्ही साहेबांबरोबर आलो आणि ती सुरुवात झालेली. माझ्या वयाची 28 वर्ष मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आदरणीय राजसाहेबांबरोबर काम केलं. इथे जेव्हा जबाबदारी माझ्यावर दिली गेली कामगार संघाची, त्यावेळेला मी अभ्यास केला. त्यावेळेला मला असं कळलं की वसई विरार महानगरपालिकेला 5 युनियन होते, एस्टॅब्लिश होते. एक बहुजन विकास, दुसरे श्रमजीवी, तिसरं राष्ट्रवादी, चौथं शिवसेना आणि 5वी RPI.
सर्व युनियन असताना माझ्याकडे एक जबाबदारी, मी करणार काय? सभासद नोंदणीपासून त्या कामगारांच्या प्रश्नावर सुरुवात होते. मग मी वसईवरनं सुरुवात केली. वसईला महानगरपालिकेच्या समोरच काही 5 महिला रस्त्यावर बसून भाजी विक्री करत होत्या. आणि वसईला मी ज्या वेळेला गेलो, त्या सिक्युरिटीला आतमध्ये जाण्यासाठी परमिशन मागितली आणि माझी ओळख दिली. मी या ठिकाणी कामगारांचा अध्यक्ष म्हणून आलोय, मला उपायुक्तांना भेटायचंय. त्यावेळेला पहिलंच सांगितलं, साहेब आमच्या कामगारांची व्यथा बघा, त्यांच्या महिला ह्या रस्त्यावर बसल्या आहेत आणि भाजी विकतायत. मग मी चौकशी केली की काय विषय, का भाजी का विकतायत? तर त्यांनी सांगितलं, हे कामगार ऍक्सिडेंटमध्ये हे कामगार मृत्यू पावलेले आहेत आणि त्यांच्या नातेवाईकांना काहीच मिळालेलं नाही. त्यांच्या पत्नी आता रस्त्यावर बसलेत, त्यांना कोणीच विचारत नाही. त्या महिलांना मी बोलवलं, 5 जणांना बोलवलं, त्यांची शहानिशा चौकशी केली. म्हटलं, ताई काय झालं नक्की? तर काहींनी सांगितलं त्यांचे मिस्टर ऍक्सिडेंट मध्ये एक्सपायर झाले, काहींनी सांगितलं की त्यांचे मिस्टर पॅरालिसिस मध्ये गेले, काहींनी सांगितलं त्यांना एक सफाई कामगार म्हणून काम करत असताना त्यांना टीबी वगैरे झालं, त्याच्यामध्ये गेले. परंतु त्याच्यानंतर त्यांची दखल कोणीच घेतली नाही आणि आज आम्ही रस्त्यावर आलोय. आम्हाला आमचा उदरनिर्वाह करण्यासाठी रस्त्यावर बसावं लागलं. रस्त्यावर भाजी विकून आम्ही आमचा उदरनिर्वाह करतोय. मग मी त्यांची तक्रारी अर्ज घेतले की मला एक शिकवलं गेलंय माझ्या गुरुजनांनी की तुमच्याकडे कोण आलं तर पहिली तक्रार घ्या लेखी स्वरूपात, त्याच्यानंतर मग त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन करा. जे प्रत्येक ठिकाणी होतं, मग डॉक्टरकडे होतं, ते ऍडव्होकेटकडे होतं, शिक्षकांकडे, शाळेत, सगळ्या ठिकाणी हेच असतं. पहिलं लिहून घ्या, त्याच्यानंतर त्याच्यावर ऍक्शन घ्यायला सुरुवात करा. मग त्यांची तक्रारी अर्ज त्या महिलांचे घेतलं आणि मग मला असं कळलं की 10 वर्ष त्यांच्या कुटुंब प्रमुखाने नगरपालिकेमध्ये काम केलेलं. 2018ची गोष्ट आहे. आणि मग त्यांचा प्रश्न घेऊन मी महानगरपालिकेच्या उपायुक्तांना भेटलो. त्यांना सांगितलं की या महिलांचा काय दोष आहे? शासनाचा नियम आहे की अनुकंपा तत्वावर कुटुंबातल्या एका व्यक्तीला कामावर ठेवलं जातं. या अबला घरी त्यांची 2 मुलं, त्यांचे पतीचे आई वडील आणि त्या स्वतः 5 जणांचं कुटुंब सांभाळण्यासाठी घरी काहीतरी गेलं पाहिजे. पण त्यांचे जर मिस्टर काम करत असताना एक्सपायर झाले असतील तर त्यांना जॉब मिळाला पाहिजे. याच्यासाठी मी अल्टिमेटम 1 महिन्याचा देतोय. 1 महिन्यामध्ये त्या ठेक्यामध्ये काम करत होते ते. म्हटलं ठेकेदाराला बोलवा, सांगा त्यांचा पगार काढला जातोय का अजून? तर त्यांचा पगार काढला जात होता. तर मग त्यांना म्हटलं महिनाभरामध्ये या ताईंना 5 जणींना त्यांना जॉब मिळाला पाहिजे, नोकरी मिळाली पाहिजे, ही माझी पहिली मागणी आहे. तिथून माझ्या कार्याला मी सुरुवात केली आणि यू कांट बिलीव्ह 1 महिन्यामध्ये त्या 5 जणी कामाला राहिल्या. आजही त्या कामाला आहेत. उदरनिर्वाह व्यवस्थित चालतोय. आज 21,000 रुपये पगार घेतात 5 जण. आणि त्यांचा आशीर्वाद जो मिळाला तिथून मग ती गोष्ट संपूर्ण महानगरपालिकेमध्ये स्प्रेड झाली आणि मग एक कामगार यायला सुरुवात झाली. मग त्यावेळेला जो अन्याय बघितला मी, म्हणजे इतर युनियन, मी दोष देत नाही, पण इतर युनियन असताना देखील कामगार प्रतिनिधी, कामगारांचे लीडर असताना देखील या वसई विरार महानगरपालिकेकडे एवढा मोठा अन्याय, एवढा मोठा भ्रष्टाचार चालू होता. त्याला थांबवण्याचा प्रयत्न मी केला कामगारांच्या माध्यमातून. सर्वात प्रथम जेव्हा कामगार आले त्या कामगारांना पहिलं सभासद नोंदणी करायला सांगितली. कारण माझा सभासद झाल्याच्या नंतर मला अधिकार प्राप्त होतो की मी त्यांच्यासाठी लढावं. जसं ऍडव्होकेट जज समोर उभं राहताना वकालतनामा घेतो आणि नंतर जज समोर एखाद्या त्यांच्या क्लायंटसाठी उभा राहतो, तशाच पद्धतीने सभासद झाल्याच्या नंतर त्या कामगारांसाठी आम्ही महानगरपालिकेमध्ये किंवा आयुक्तांच्या समोर उभं राहू शकतो. त्याच पद्धतीने मग पहिला प्रश्न माझ्याकडे ज्या वेळेला सफाई कामगार, 9 प्रभागातले सफाई कामगार माझ्याकडे यायला सुरुवात झाली, पहिला विषय, मग मी त्यांची तक्रारी अर्ज तयार केले की काहीला
लिहिता वाचता पण येत नव्हतं, काहींना फॉर्म भरता येत नव्हता. त्या सगळ्यांना सांगितलं नका फॉर्म नका भरू, तुमचं नाव लिहा, फोन नंबर लिहा आणि तक्रार लिहा. त्या वेळेला माझी टीम तयार केलेली आणि टीमच्या माध्यमातून आम्ही त्या गोष्टी हात घातल्या. सर्वात प्रथम मला असं कळलं, ठेकेदार जेवढा पगार घेतायत महानगरपालिकेकडून त्या कामगारांच्या नावे, तेवढं वेतन कामगारांना दिलंच जात नाही. आणि तेवढं वेतन दिलं जात नाही मीन्स व्हॉट? मीन्स त्यावेळेला 12,000 रुपये पगार होता आणि कामगारांना 8,000 रुपये दिले जायचे. काही ठेकेदार तर पगार बँकेमध्ये कामगारांनी काढल्याच्या नंतर दुसरा माणूस पाठीमागे पैसे त्यांचे घ्यायला उभा असायचा की तो 12,000 बाकीचे उर्वरित पैसे 8,000 घ्यायचे, 4,000 आम्हाला परत दे. हे कामगारांनी सांगितलेले तक्रारी अर्ज अजून आहेत माझ्याकडे. त्या गोष्टी माझ्या निदर्शनास आल्याच्या नंतर त्या तक्रारी सगळ्यांकडून लिहून घेतल्या. विजय मांडवकर म्हणतोय म्हणून मी नाही प्रेझेंट केलं. कामगाराची तक्रार घेतली आणि त्या तक्रारीचा गठ्ठा घेऊन मी ठेकेदाराकडे नाही बसलो, आयुक्तांकडे बसलो. हु इज अ बॉस? या सर्व कामगारांना वेतन जे दिलं जातं ते ठेकेदाराच्या माध्यमातून दिलं जातं. ठेकेदाराला महानगरपालिका वेतन करते. त्या महानगरपालिकेच्या आयुक्तांना मी सांगितलं की साहेब, यांचं वेतन श्रेणी काय आहे, किती वेतन मिळतं? तर मग त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने त्यावेळेला 2018ला 12,000 रुपये पगार दिला जायचा, एवढा मी देतो. म्हटलं कामगारांच्या तक्रारी आहेत त्यांना 8,000 मिळत आहेत. काही ठिकाणी त्यांच्या पाठीमागे उभं राहून बँकेमध्येच काही माणसं आहेत ठेकेदारांची, ते पैसे काढून घेतात. हा नक्की काय प्रकार चालू आहे याच्यावर तुम्ही फोकस करा. आणि महिनाभराची मी नेहमी महिनाभराची वेळ द्यायचो त्यांना की समोरच्या प्रशासनाला काम करण्यासाठी तेवढा वेळ देणं गरजेचं आहे. महिनाभरामध्ये मला याचा रिझल्ट पाहिजे. सर्व कामगारांना जे वेतन देत आहे ते मिळालं पाहिजे. ते वेतन परत घेण्याचा अधिकार नाही आणि कोणी घेतला तर तो गुन्हा आहे, त्याच्या विरोधात आम्ही गुन्हा दाखल करायला लावू. मग ठेकेदारांना आयुक्तांनी बोलवून त्यावेळेला तशा पद्धतीचा अध्यादेश काढून सर्वांना पगार कामगारांचा जो मिळत होता तो त्यांच्या खात्यात द्यायला सुरुवात केली. सर, मग हाच प्रश्न होता खरं तर माझा. बऱ्याचदा ठेकेदार असतात ते त्यांच्या काही फायद्यासाठी बऱ्याचदा शोषण होतं हे कामगारांचं. कारण कामगार जे आहे त्यांना पगार कमी, विशेषतः कॉन्ट्रॅक्ट बेसवर जे कामगार असतात ना त्यांना पगार कमी किंवा त्यांना जो भत्ता मिळतो तो इतका कमी असतो की जास्त पैशासाठी बऱ्याचदा नालीत उतरणं वगैरे ह्या प्रकार होतो. आणि त्यामुळे मेनहोल मध्ये उतरतात, जीवाला धोका असतो. खरं तर कायदेशीररित्या कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरने जर ते उतरवलं गटारात तर ते चुकीचं ठरतं, बेकायदेशीर ठरतं. त्याच्यामुळे अशा वेळेस 4 पैशासाठी तो कामगार गटारात उतरायला देखील तयार होतो. कुठेतरी याचं मूळ म्हणजे ठेकेदारांचे खिशे भरण्याचं कारण कुठेतरी कामगारांचाच पगार कमी असणं हे आहे का? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे बेरोजगारी. या परिसरामध्ये वसई तालुक्यामध्ये आत्ताच्या तारखेला किमान 30 लाखाची लोकसंख्या आहे आणि बेरोजगारी एवढी प्रचंड आहे की एका घरामध्ये 2-2, 3-3 माणसं जॉबला नाही आहेत आणि त्यांना मार्गदर्शन नाही. आजचं शिक्षण प्रणाली कशी आहे की फक्त शिकवायचं मुलांना, 10वी 12वी ग्रॅज्युएट करायचं. व्हाय? कशासाठी हे माहीतच नाही. शिक्षण घेतलं की तू स्वतः जॉब शोध. कारण सर सुरुवातीपासून चालत आलं ना, पोरगा ग्रॅज्युएट झाला, सरकारी नोकरीसाठी अप्लाय केलं, बाप मिळाला, संपला. ही जे कुठेतरी प्रक्रिया होती ती आता तशी राहिलेली नाहीये आणि ह्यासाठी याची जाणीव बऱ्याच लोकांना नाहीये. मी म्हणतो ही अजूनही तशीच आहे, कारण अजूनही जॉब ओरिएंटेड शिकवलं जात नाही. जॉब ओरिएंटेड मीन्स व्हॉट? आता आपल्याकडे जास्तीत जास्त IAS ऑफिसर UP आणि बिहारचे आहेत. त्यांना 8वी आणि 10वी पासून सांगितलं जातं तुला MPSC UPSC करून तुला IAS ऑफिसर व्हायचंय. व्हेअरएज महाराष्ट्रामध्ये अजून होत नाहीये ते, कारण आम्ही जॉब ओरिएंटेड शिकवतच नाही मुलांना. 10वी 12वी ग्रॅज्युएशन, इंजिनियर वगैरे एवढं शिकवतोय. शिकवल्याच्या नंतर त्यांना जॉब कोण देणार? शासनाने काय यंत्रणा या ठिकाणी राबवलंय? या ठिकाणी उलट पहिल्यांदा आम्ही एम्प्लॉयमेंट काढायचो की आम्हाला जॉब मिळण्यासाठी. आज ती प्रणालीच बंद झाली आहे. मग ती मुलं शिकलेली जाणार कुठे? त्यांना गाईडलाईन्स काय आहेत?
बाहेरचा ओघ इथे येतो. इकडच्या नोकऱ्या म्हणजे माननीय राजसाहेबांचं ज्या वेळेला मी मनसेमध्ये होतो त्यावेळेला इकडच्या स्थानिक भूमिपुत्रांना इकडच्या नोकऱ्या, बँकांमधून नोकऱ्या, कारखान्यांमधून नोकऱ्या, इतर शासकीय ज्या व्यवस्थापन आहेत त्याच्यामध्ये नोकऱ्या मिळाव्या ही आमची मागणी होती. ती का होती? तर इथली मुलं नोकरीमध्ये, बँकांमध्ये आत्ता तुम्ही बघितलं तरी वेगवेगळ्या ज्या बँका आहेत त्याच्यामध्ये परप्रांतीय नोकरीवर आले तिकडे आणि आपल्या इकडचा महाराष्ट्रातला माणूस उपेक्षित आहे. हा त्यावेळेचा जो मुद्दा होता तो प्रत्येक राज्यासाठी रास्ता आहे की त्या राज्यातल्या मुलांनी जायचं कुठे. आज जो शिक्षण जे घेतले ते शिक्षण जॉब ओरिएंटेड नाही. आणि जॉब म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेन इथे आपण गुलामच निर्माण करतोय. 75 वर्षानंतर पण गुलामच. मी माझा मुलगा नोकरीसाठी शिकवतोय, मी माझा मुलगा स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी शिकवत नाही. हे याच्यामुळे कुठेतरी जॉब ओरिएंटेड शिकवलं जात नाही आणि त्यामुळे परप्रांतीय जे आहेत ज्यांना मुळात प्रशिक्षण मिळालेलं या गोष्टीचं की आपल्याला जॉब मिळण्यासाठी काय करायला पाहिजे, त्यामुळे कुठेतरी वर्ग 3 आणि 2 ची जी आहेत जागा पदं ती भरली जातात आणि त्यामध्ये नंतर राहतात चौथा वर्ग आणि ती मग आपल्याला फोर्थ क्लास पीपल. ती मराठी माणसं फोर्थ क्लास जेव्हा काम करायला लागतात त्यामुळे 2-4 हजारासाठी किंवा घर चालवण्यासाठी त्यांना अशा गोष्टीला बळी पडावं लागतं. पण यात कुठेतरी आपल्याला कामगारांना स्वतःच्या अधिकारांची पूर्ण माहिती नसणं, कामगारांचं जे असतं ते कमी शिकलेलं असतं त्यामुळे त्यांना बऱ्याचदा आपल्याला काय काय अधिकार आहेत कामगारांना हे देखील माहीत नसतात. अशा वेळी त्यांनाही कायद्याची माहिती देणं गरजेचं आहे. अशी कुठली तरी प्रक्रिया सुरू करायचं, कुठली तरी अशी उपक्रम राबवणं गरजेचं आहे का ज्यातून त्यांना या गोष्टीचं प्रशिक्षण मिळेल. 100%. आता तुम्हाला वसई-विरार महानगरपालिकेचं मी सांगेन की इथे सफाई कामगार पण ग्रॅज्युएट झालेली मुलं आहेत, 12वी झालेली मुलं आहेत, 10वी झालेली मुलं आहेत जे सफाई काम करतायत. त्याच्या पाठचं दुसरं हे काय आहे की त्या कामगार त्याला ते महानगरपालिकेमध्ये कुठे काम करतो तर महानगरपालिकेमध्ये, नाव मोठं आणि लक्षण खोटं, महानगरपालिकेमध्ये काम करतो एवढंच ऐकायचं आहे. त्याचं लग्न करताना पण मुलगी म्हणते, आई वडील म्हणतात कुठे काम करतो वसई-विरार महानगरपालिकेत. ते त्यांचं वेतन विचारत नाही. वसई-विरार महानगरपालिकेत काम करतोय मुलगा, मग लग्न ठरतं. पण जेव्हा कळतं तेव्हा क्लासेस होतात की पगार किती आहे. आज त्या 12,000वरनं आम्ही ज्या वेळेला पगाराचा विषय घेतला, तुम्ही सांगितलं त्याच विषयावर कायद्याचं ज्ञान कामगारांना नाही आहे, हक्काचं ज्ञान नाही आहे, काय मिळालं पाहिजे ते आम्ही शो केलं, ते कामगारांना सांगितलं. म्हणजे माझ्या कार्यालयामध्ये महिन्यातून 4 वेळा प्रत्येक शनिवारी मी त्यांना बोलून मार्गदर्शन करतो, त्यांचे हक्क काय ते सांगतो आणि त्याच्यासाठी लढा चालू करतो. त्यासाठी पहिली गोष्ट आम्ही केली पगाराची पावती. कामगारांना पगाराची पावती दिली जात नव्हती. पगाराची पावतीला सुरुवात केली आणि तिथून मग ती मागणी केली, कारण कायद्यामध्ये ते आहे, महाराष्ट्र शासनाच्या कामगार कायद्यात आहे की प्रत्येक कामगाराला पगाराची पावती मिळाली पाहिजे आणि ती मागणी केली आम्ही आयुक्तांकडे. आयुक्तांनी ठेकेदारांना सगळ्यांना बोलवून पगाराची पावती चालू केली. तो पुरावा तयार झाला. त्या पुराव्यामध्ये ठेकेदार किती पगार देतो ते तोच सांगायला लागला आणि मग आम्ही शासनाचा नियम दाखवला आयुक्तांना की कामगार कायद्यामध्ये किमान वेतन हे एवढं आहे आणि किमान वेतनाची एक व्याख्या आहे की किमान वेतनामध्ये बेसिक मिळालं पाहिजे, त्यांना DA मिळालं पाहिजे, त्यांना PF मिळालं पाहिजे, त्यांना ग्रॅच्युइटी मिळाली पाहिजे, जो आता आमचा लढा चालू आहे, त्यांना वार्षिक सुट्टीचे पगार मिळाला पाहिजे, बोनस मिळाला पाहिजे. या सगळ्या गोष्टी या कामगार नियमामध्ये आहेत आणि त्या कामगारांना माहीतच नाहीत, त्या मिळाल्या पाहिजेत. मग त्यासाठी जो पुरावा पगाराची पावती. नक्कीच खरं तर त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणं हा देखील एक खूप मोठा प्रश्न आहे आणि तो तुम्ही सोडवलाय. खरंच ही चर्चा खरंच रंगतदार होते, खूप माहितीपूर्ण ही चर्चा आहे. मात्र ही चर्चा अशी सुरू राहणार आहे. मात्र तुर्तास घेऊया एक छोटासा ब्रेक. आवाज इंडिया
विश्रांतीनंतर आवाज इंडिया मराठीच्या स्पेशल पॉडकास्टमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण थोड्याच वेळापूर्वी विजय मांडगावकर यांच्यासोबत कामगारांच्या विषयाबद्दल चर्चा करत होतो, त्यांच्या प्रश्नांबद्दल चर्चा करत होतो. आता तीच चर्चा आपण पुढे नेऊया. सर, काय सांगाल तुम्ही? आता थोड्या वेळापूर्वी कामगारांचे, विशेषतः जे कॉन्ट्रॅक्ट बेसवर कामगार असतात त्यांच्या प्रश्नांविषयी बोलत होता आणि ज्या समस्यांबद्दल तुम्ही बोला त्या व्यतिरिक्तही अनेक समस्या कामगारांना आहेत. जसं कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करणाऱ्या कामगारांना वैद्यकीय सुरक्षा नाही, कारण 4थ्या श्रेणीत काम करणारे जे कामगार असतात ते जीवाला धोका असतो त्यांच्या, ते जीव मुठीत घेऊन काम करत असतात. अशा वेळी त्यांना वैद्यकीय सुरक्षा देणं गरजेचं असतं, सेफ्टी किट देणं गरजेचं असतं. अशा बऱ्याचदा तर असं मी पाहिलंय की कामगारांना साधा युनिफॉर्म देखील पुरवलं जात नाही. तर असे अनेक प्रश्न त्यांचे असतात. त्यावर तुम्ही कशा प्रकारे काम करता? 2018 पासून मी कामाला सुरुवात केल्याच्या नंतर सर्वात प्रथम विषय घेतला तो पगाराची पावती. पगाराच्या पावतीच्या नंतर त्यांना वेतन किती दिलं जातं याचा पुरावाच मिळाला आणि तोच पुरावा घेऊन आपण आयुक्तांकडे आम्ही बसलो. त्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे मिळणारं वेतन, किमान वेतन किती असलं पाहिजे आणि किती दिलं जातंय ते दोन्ही पुरावे दाखवले. पण या नियमाप्रमाणे जर का महाराष्ट्र शासनाच्या कामगार कायद्याच्या नुसार किमान वेतन एवढं असेल तर मग यांना कमी का दिलं जातं, तर त्यांना त्या लेवलचं किमान वेतन दिलं जावं ही आम्ही प्रशासनाकडे मागणी केली, आयुक्तांकडे मागणी केली आणि त्याच्यानंतर किमान वेतनासाठी सर्व ठेकेदारांची मीटिंग घेऊन मग अध्यादेश काढला गेला आणि मग किमान वेतन चालू झाला कामगारांना. आता मग किमान वेतन म्हणजे काय हे कामगारांना माहीतच नव्हतं. त्याच्यामुळे किमान वेतनामध्ये बेसिक किती असलं पाहिजे लिहिलंय. त्यांना डीए, कामगारांनी प्रश्न विचारला डीए म्हणजे काय हे माहित नव्हतं त्यांना. महागाई भत्ता हा 6 महिन्याने वाढला जातो, तो दिलाच जायचा नाही. 1 रुपया वाढवला जायचा, 1 रुपया किंवा 2 रुपये. कामगार समाधानी व्हायचे, या 6 महिन्यात आम्हाला 1 रुपया वाढ झाली म्हणून. पण त्याच्यामध्ये 300-400 रुपये वाढलेले असायचे. हे आम्ही निदर्शनास आणलं आणि मग कामगारांना आणि आयुक्तांना सांगितलं की जो डीएचा नोटीस आहे तो कामगारांपर्यंत पोहोचला पाहिजे, जेणेकरून कामगारांना माहिती मिळेल की माझा डीए एवढा वाढलाय, तो पगारामध्ये वाढ करून त्याची आली पाहिजे. त्याची सुरुवात झाली. त्याच्यानंतर पीएफ, प्रॉव्हिडंट फंड हा विषय असा आहे की कामगारांच्या खात्यातून जेवढे पैसे कट होतात तेवढेच मालकाच्या खात्यातून पैसे कट होऊन ते जमा झाले पाहिजेत पीएफ ऑफिसला. व्हेरॅज इथे 2018 पर्यंत एकाच ठिकाणाहून पैसे कट व्हायचे जे कामगाराच्या खात्यातून, ते जमा व्हायचे. आम्ही ज्या वेळेला तो विषय आयुक्तांकडे ठेवला त्यावेळेला कामगारांच्या खात्यामध्ये पीएफ दोघांचाही जमा व्हायला सुरुवात झाली. म्हणजे दोघांच्या खात्यातले पैसे कामगारांच्या त्या पीएफ खात्यामध्ये जमा होतात. हे जमा व्हायचे की नाही ते कामगारांना कळायचं नाही. मग आम्ही मागणी केली की हे कामगारांना मोबाईलमध्ये दिसलं पाहिजे, खात्यामध्ये किती काय तर माहीतच नाही पडायचं. आता प्रत्येक कामगाराला मोबाईलमध्ये कळतंय की माझ्या खात्यामध्ये एवढे पैसे जमा झाले हे, आणि मालकाने पण जमा केले आणि माझे पण जमा झाले. तो पीएफ प्रॉपरली जमा व्हायला लागला. त्याच्यानंतर विषय सुट्टीचा पगार. ह्या कामगारांनी सुट्टी, हे अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणारे कामगार, भले ते 4थ्या श्रेणीतले असले तरी पण अत्यावश्यक सेवेमध्ये येतात. मग त्याच्यासाठी शासनाचा एक वेगळा नियम आहे की सुट्टीच्या दिवशी पण ते काम करतात. मग त्यांना काय दिलं जातं? इतरांसाठी नियम आहे की जर सुट्टीच्या दिवशी काम केलं इतर कामगारांनी तर त्यांना डबल पगार दिला जातो. मग या कामगारांना का दिलं जात नाही? हे तर सुट्टीच्या दिवशी, मग कुठलाही उत्सव असो, त्यांच्या घरी काही असू दे, सण असू दे किंवा वाईट गोष्ट काय झालेली असू दे, ते कामावर येतात आणि कामावर येतात तर त्यांना सुट्टीच्या दिवशी काम केलेल्याचा पगार मिळाला पाहिजे. मग तो सुट्टीचा पगार जो 2009ला महानगरपालिका झाली, 2018 पर्यंत दिला गेला नव्हता. कारण मग त्यांना असं वाटत असेल ना की आपण जर याच्याबद्दल बोललो किंवा सुट्टीच्या दिवशी काम करायला नकार दिला तर काढून टाकायची जायची नोकरी नाही. दुसऱ्या दिवशी ठेकेदार सांगायचं उद्यापासून कामावर यायचं नाही, त्या ठिकाणी दुसऱ्या माणसाला ठेवायचे. कारण बेरोजगारी भरपूर आहे,
लाईन कामगारांची असायची कामावर, तर तू नाही तर तुझ्या ठिकाणी जेमतेम पैशात काम करायला लोक काम करायला तयार व्हायचे, कारण बेरोजगारी, कारण रोजगारच नव्हता. म्हणून त्याचाच फायदा घेऊन त्यांना कंपल्शन कामावर यायचं. मग पण त्याचा मोबदला म्हणून आम्ही सांगितलं की त्यांना सुट्टीचा पगार चालू करा. आणि त्या दरम्यान आंदोलन केलं. माझ्यावर केसेस होणार होते, अरेस्ट होणार होती. पण त्यावेळेला त्यावेळच्या पोलीस उपाध्यक्ष उपविभागीय अधिकारी बगाडे ताई म्हणून होत्या वसई नालासोपारा पोलीस स्टेशनला. त्यांनी मला बोलून घेतलं. मांडवकर आंदोलन विषय काय, तर मग त्यांना सांगितलं की ताई गेल्या 6 ते 7 महिन्यापासून आम्ही सातत्यानं फॉलोअप करतोय की सुट्टीचा पगार कामगारांना मिळाला पाहिजे. शासनाचा नियम आहे, त्या GR प्रमाणे द्या. हे चालू आहे, परंतु आजपर्यंत कामगारांना मिळालं नाही, म्हणून आमचं आंदोलन आहे. हा GR सगळ्या महाराष्ट्रामध्ये इम्प्लिमेंट केला पाहिजे. तर या GRच्या अनुषंगाने ठेकेदाराला पगार दिला जातो, परंतु ते पैसे कामगारांना मिळत नाहीत. हे निदर्शनास आल्याच्या नंतर बगाडेताईंनी आयुक्तांना बोलून घेतलं आणि सांगितलं आत्ताच अरेस्ट करणार तुम्हाला. तुम्ही याचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे आणि कामगारांचे पैसे कामगारांना मिळाले पाहिजे. हे गेल्या 2009 पासून 18 पर्यंत मिळाले नाहीत. मी म्हटलं मला त्या गोष्टीत जायचं नाही, चिखलात हात नाही घालायचं. जे गेलंय ते आय एम नॉट वरीड अबाउट दॅट, मला त्या गोष्टीत नाही जायचंय, आतापासून चालू करा. मग त्याच्यानंतर व्हेरी नेक्स्ट डे पासून ठेकेदारांची मीटिंग त्याच दिवशी घेतली आयुक्तांनी. दुसऱ्या दिवशी पासून ते पैसे टाकायला लावले कामगारांच्या खात्यामध्ये थेट. आणि तिथून आजपर्यंत सातत्यानं प्रति वर्षाला किमान 14,000 रुपये कामगारांना सुट्टीचा पगार चालू आहे. इतर कुठल्याही युनियनने हा विषय घेतलेला नव्हता, तो आम्ही घेतला. आणि यशस्वीरित्या कुठल्याही प्रकारचा म्हणजे उग्र आंदोलन वगैरे असं न करता केवळ बाबासाहेब आंबेडकरांची लेखणीचा वापर करायला सांगितलं, त्या लेखणीचा वापर करून आम्ही ते सक्सेस केलं. आणि लढाई न करता काही युद्ध जिंकता येतात, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे केलेलं त्या पद्धतीचं इम्प्लिमेंटेशन आम्ही केलं आणि त्या लढाई जिंकल्या. आणि आम्हाला सर्व कामगारांना आज सुट्टीचा पगार चालू आलाय कायमस्वरूपी. पुढची गोष्ट, या कामगारांना मॅम युनिफॉर्म दिला जात नव्हता. तो 1-2 ठिकाणी आमच्या सफाई कामगारांना सोसायटीमधून चोर समजून मारलं गेलं. तीच गोष्ट आम्ही मग प्रेझेंट केली आयुक्तांच्या समोर की साहेब, मुंबई महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, इतर पुणे महानगरपालिका, इथे कर्मचाऱ्यांना युनिफॉर्म आहेत. या युनिफॉर्मचे पैसे 2 जोडी युनिफॉर्मचे पैसे दिले जातात महानगरपालिकेकडून ठेकेदाराला, परंतु ठेकेदार प्रतिवर्षी त्यांना देतच नाही. आणि म्हणून त्यांच्या अंगावर युनिफॉर्म दिसत नाही. तो मिळाला पाहिजे. पण त्याच्यानंतर त्यांनी त्या गोष्टी पाहिल्या. त्याच्यानंतर एक अतिक्रमणचा विषय आला की तोडक कारवाईसाठी अतिक्रमणचे कामगार घेऊन जातात. त्यावेळेला अधिकाऱ्यांवर हल्ले झाले, बिल्डिंग तोडायला गेले म्हणून. पण वाचवण्यासाठी आपले कामगार कोण अतिक्रमणचे त्यावेळेला काहीच कळू शकलं नाही, म्हणून काही अधिकाऱ्यांना मार देखील लागला. ती गोष्ट आम्ही आयुक्तांच्या समोर ठेवली की साहेब, अशा पद्धतीनं जर तुम्हाला महानगरपालिकेचा कर्मचारी आपल्या बाजूला आहे हे समजण्यासाठी, आज त्याच्याकडे सेफ्टी किट नाही, त्याच्याकडे युनिफॉर्म नाही, त्याच्या हातात काही काठी वगैरे काहीच नाहीये, आणि तुम्ही तोडक कारवाईला त्यांना घेऊन जाता, तर या कामगारांना युनिफॉर्म चालू करा. आज त्याच्यामुळे औषध फवारणीवाले कामगार आहेत, सफाई कामगार आहेत, अतिक्रमणचे कामगार आहेत, स्मशानातले कामगार आहेत. आपल्याला माहित नसतं की कोण कामगार इकडचा शासनाचा माहित नाही. अशा कामगारांना युनिफॉर्म द्या, जेणेकरून ते महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत हे सामान्य माणसाला कळेल आणि त्याच्यापासून ती सेवा घेता येईल. म्हणून हा प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित केला आणि आज सगळ्या कामगारांना युनिफॉर्म मिळाले, 2 जोडी आपल्या युनियनमुळे चालू झाले. पण त्या व्यतिरिक्त पण सेफ्टी किटचा प्रश्न आहे. सेफ्टी किटचा रेनकोट, पावसामध्ये काम करतात बरेच कामगार वगैरे, तर त्या लोकांना त्या देखील गोष्टींची सुविधा नीट मिळाली. रेनकोट आणि चप्पलसाठी महानगरपालिका पैसे देते, परंतु यावेळेला अगोदर काय व्हायचं की तो दिलेला रेनकोट एक 4-5 दिवस, एका आठवड्यामध्ये त्याचं विल्हेवाट लागायची, फाटायचं ते. म्हणजे घ्यायचे, टिकवू नये. 2,000 रुपये दिले जायचा
त्या रेनकोटला आणि 500 रुपयाचा रेनकोट दिला जायचा. एवढा फरक. तर आम्ही किती द्यायचे काय करायचे त्या म्हणण्यापेक्षा आम्ही रेनकोटच महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे दिला. म्हटलं हे बघा ही प्रत काय आहे, या प्रतीचे त्यांना 4 महिने काम करायचं असतं, पावसामध्ये भिजत काम करायचं असतं, त्यावेळेला हा रेनकोट दिला जातो. तो चांगल्या प्रतीचा द्या आणि तो तुमच्या समोर आम्ही आणलेला आहे, त्याची कॉस्ट बघा. मग आयुक्तांना सांगितलं की वसई विरार महानगरपालिकेच्या अखत्यारीतच इंडस्ट्रियल एरिया आहे, त्या इंडस्ट्रीमध्येच हे रेनकोट तयार होतात. 4-5 इंडस्ट्री मला बोलवा, त्यांच्याकडून चांगली प्रत बघा आणि तिथे तुम्ही डायरेक्ट पैसे देऊन जे घेतलेत तर कामगारांना हवे ते चांगल्या प्रतीचे रेनकोट आणि चप्पल मिळू शकतील. यू कांट बिलीव्ह, आयुक्तांनी टेबलवर चप्पल आणि रेनकोट आम्हाला दाखवून, कामगारांना दाखवून त्याच्यानंतर ते चालू केले. आता चांगल्या प्रतीचे रेनकोट आणि चप्पल त्या कामगारांना मिळायला सुरुवात झाली. विषय असा आहे की तुम्हाला जे हवंय त्याचं प्रेझेंटेशन तुम्हाला करता आलं पाहिजे आणि प्रॉपर केलं पाहिजे. उगीच मला मोठं म्हणा किंवा माझं युनियन काहीतरी वेगळं करतंय हे दाखवण्यासाठी, तो विषय क्रेडिट घेण्यासाठी ते नको आहे आणि आमची पण ती इच्छा नाहीये. आमचं म्हणणं आहे की त्या कामगारांचा हक्क, माझ्या देशातल्या माझ्या नागरिकाचा जो हक्क आहे तो त्याला मिळाला पाहिजे, कारण तो शासन देतंय. पण तुम्ही जर त्यांना कायमस्वरूपी न करता, तुम्ही त्यांना परमनंट न करता तुम्ही जर त्यांना ठेक्यावर ठेवताय तर त्याचा पण अधिकार तुम्ही कापून घेण्याचा प्रयत्न करता, ते करू नका. हे आम्ही सांगितलं आणि त्या कामगारांना न्याय मिळाला. आता पुढचा एक विषय जो आम्ही 2 विषय जे आता घेतलेत आम्ही, तो एक आहे ग्रॅच्युटी. नियम असा आहे की ग्रॅच्युटी ही 5 वर्षाने मिळाली पाहिजे, हा शासनाचा नियम आहे, कामगार कायद्याचा नियम आहे. आणि त्याच्यामध्ये ग्रॅच्युटी 5 वर्ष पूर्ण झालेल्या कामगारांना मिळाली पाहिजे. जे मेलेले आहेत त्यांना मिळाली नाही, सोडून गेलेले आहेत त्यांना मिळाली नाही, काढलेले आहेत त्यांना मिळाली नाही, रिटायर्ड झालेले आहेत 4-4 वर्ष झाली अजून त्यांना ग्रॅच्युटी मिळाली नाही. कोणाचं पातक आहे? तुम्ही आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त हे सगळे अधिकारी करतात काय? तुम्ही का देत नाहीत? या गोष्टीसाठीच तर प्रशासन तुम्हाला वेतन देत आहे, तिचं नियोजन करण्यासाठी. मग ही आम्ही मागणी केली की आम्हाला ग्रॅच्युटी मिळालीच पाहिजे, शासनाचा नियम तुम्ही फॉलो करा. आता 2009 पासून, त्याच्या अगोदर पण काही कामगार काम करतात, 15 ते 20 वर्ष काम करणारे कर्मचारी या ठिकाणी आहेत, त्यांना ग्रॅच्युटी मिळालेली नाही. ही शोकांतिका आहे. मग आता 2025ला एकत्रित मीटिंग घेऊन त्यांनी डिक्लेअर केलं, फॉर्म आता चालू आले की आम्ही ग्रॅच्युटी कामगारांना देणार. अच्छा, याच्यामध्ये 2 विषय अडकलेला. पुढे विषय की ती ग्रॅच्युटी देणार ठेकेदार की महानगरपालिका, याच्यामध्ये 5-6 महिने काढले. मग आम्ही त्यासाठी त्यांच्याकडे मीटिंग मागितली, सर्व युनियनची एकत्रितपणे मीटिंग मागितली. तर ग्रॅच्युटी कोण देणार हे निश्चित करा. आणि मग त्याचं एक्सप्लेनेशन आम्ही दिलं की ग्रॅच्युटीचे पैसे तुम्ही ठेकेदाराला दिलेत का प्रत्येक कामगाराचे, तर तो ठेकेदार देणार. आणि त्या दरम्यान 2-2 ठेकेदार तुम्ही बदललेले आहेत, तर मग पैसे देणार कोण? त्या गेलेल्या ठेकेदाराला शोधायला कोण जाणार, कामगार की महानगरपालिका? त्यांना पण पैसे तुम्ही दिले नाहीत. याचा अर्थ ते पैसे महानगरपालिकाला प्रिन्सिपल एम्प्लॉयर म्हणून देणं बंधनकारक आहे. म्हणून त्यांनी ते ॲग्री केलं आणि आता ठरवलंय की ज्याला 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत, किमान कमीत कमी, त्याच्यावर ज्या कामगारांना 5 वर्ष पूर्ण त्यांना ग्रॅज्युटी मिळणार. आणि ग्रॅज्युटी 15 दिवसाचा पगार प्रति वर्षाला, म्हणजे माझ्या ज्या कामगाराला 10 वर्ष झालेली आहेत त्याला 1 वर्षाचा समजा 20,000 पगार आहे, तर 10,000 रुपये एका वर्षाला, तर 10 वर्षाला ₹1,00,000 असे पैसे प्रत्येक कामगाराला मिळणार आहेत. ते थेट त्याच्या खात्यात मिळावे अशी आमची मागणी आहे आणि ती मिळणार 100%. नक्की सर, तुम्ही कामगारांच्या प्रश्नांवर एवढं काम करताय, आता सध्या महानगरपालिकेची निवडणूक येते, तर त्या संदर्भातही तुमचं काय नेमकं मत आहे की कशा प्रकारे या ठिकाणी काम चाललेलं आहे आणि कशा प्रकारे तुम्ही फ्युचरमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीतून या मार्गातून काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार का? विषय असा आहे की माझी कोणतीही निवडणूक लढण्याची माझी इच्छा आहे म्हणून मी हे काम करतो असं नाही.
ही एक पक्षाने मला दिलेली एक जबाबदारी आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मला महाराष्ट्रामध्ये जेवढ्या महानगरपालिका आहेत, ज्या ठिकाणी अन्याय चालू आहे, त्या कामगारांचा प्रश्न सोडवणं, त्यांच्यावर त्या विषयावर वाचा फोडणं आणि प्रशासनाला निदर्शनास आणून देणं, त्या ज्या गोष्टी आहेत ते कामगारांना मिळणं, हा माझा विषय आहे. त्याच्यामुळे महानगरपालिकेमध्ये लढाई एक नगरसेवक म्हणून निवडून जायचं आणि मग तिथेच तो विषय माझा नाही. त्याच्यामुळे माझी महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून लढण्याची माझी इच्छा नाही. इतरांना संधी मिळू दे, आपल्याकडे जबाबदारी तर आहेच आणि मला अख्ख्या महाराष्ट्रात काम करायचं आहे. मी एक फक्त नालासोपारा वसई विरारमध्ये कशाला अडकून राहू? ती अडकून राहू म्हणजे ती जबाबदारी आली, नगरसेवक म्हणून निवडून आलो तर मला ती जबाबदारी त्या पदाला न्याय द्यायचा आहे. मग मी तिथेच थांबणार. मग इतर महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेमध्ये जो अन्याय, आता मी नालासोपारा, मीरा रोड आणि पालघर नगर परिषदेमध्ये काम करतोय, तर तिथे जो अन्याय आहे तो मला समोर आल्याच्या नंतर, त्याच्यावर वाच्यता झाल्याच्या नंतर, त्याची मागणी झाल्याच्या नंतर, ते पूर्तता झाली, अशा बऱ्याच महानगरपालिका आहेत की जिथे अजूनही कामगार वंचित आहे, अजूनही 10-12 हजारावर काम करतायत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, एक प्रकार असा झाला, वसई विरार महानगरपालिकेला 4 महिला वर्ग, जे वसई विरार महानगरपालिकेच्या महिला कर्मचारी म्हणून काम करत होत्या, पण ते एका ठेकेदाराच्या घरात काम करत होत्या. मग भांडी घासण्यासाठी एक महिला, कपडे धुण्यासाठी दुसरी, जेवण बनवण्यासाठी तिसरी आणि चौथी गार्डनला पाणी मारायला. महानगरपालिकेचा पगार 18,000 यायचा, फक्त 6,000 रुपये त्यांना दिले जायचे, बाकीचा पगार ठेकेदार घ्यायचा. हे मला जेव्हा निदर्शनास आलं, मी आता त्यांचं नाव घेऊ इच्छित नाही, मी सांगेन तुम्हाला, पण जेव्हा निदर्शनास आलं तेव्हा महानगरपालिकेमध्ये त्या महिलांना घेऊन गेलो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही सांगा महानगरपालिकेच्या आयुक्ताला किती पगार मिळतो, कुठे तुम्ही काम करता, आणि तुमची लिस्टमध्ये नाव आहे ठेकेदाराच्या की तुम्ही महानगरपालिकेचे कर्मचारी ठेक्यामधले आहात. त्यांना DA मिळत नव्हता, त्यांना PF मिळत नव्हता, त्यांना ESIC नव्हती, त्यांना युनिफॉर्म नव्हता, त्यांच्या नावाने पगार निघत होता. आज त्या महिलांना महानगरपालिकेच्या संपूर्ण सिस्टम मध्ये आणलं, त्यांना पगाराची पावती सगळी मिळते आणि महानगरपालिकेचे काम करतात. घरातून बाहेर काढलं, अन्याय दूर केला, आज मानाने सन्मानाने त्या ताई जगतायत. ते आम्ही अचीव केलं. आणि बरं, हा एक शेवटचा प्रश्न होता माझा की आपल्याकडे खूप कमी वेळ राहिलेला आहे, त्यामुळे शेवटचा प्रश्न घेऊन आपण मुलाखत तिकडेच थांबूया. सर्वात राजकीय प्रश्न, खरं तर शिवसेनेतून पक्ष निर्माण झालेला आहे मनसे, आणि युवा सेनेचा कामगार संघटनेशी या पक्षाचा खूप मोठा संबंध राहिलेला आहे किंवा खूप काम केलेलं आहे या पक्षाने. तर मनसेत एवढ्या वर्ष काम केल्यानंतर अचानक BJP मध्ये प्रवेश का? हा फार मोठा प्रश्न आहे. कारण कसं आहे, ज्या पक्षामुळे मी नावारूपाला आलो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आदरणीय राजसाहेबांनी माझ्याकडे जबाबदारी दिली, मी काम केलं. तर कसं आहे, काही गोष्टी असतात त्या चॅनल समोर काही मी बोलू शकणार नाही. प्रत्येकाचा दृष्टिकोन असतो. कसं आहे बघा, मी 10वी एका शाळेमध्ये शिकलो, त्या शाळेने मला नावारूपाला आणलं, मी पर्सेंटेज घेतले आणि मग मी आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्समध्ये गेलो, तर त्याचा अर्थ पाठच्या शाळेला दोष देणं योग्य नाही. त्या शाळेमुळे मी 10वी झालो आणि नंतर मी सायन्सला किंवा आर्ट्सला किंवा कॉमर्सला गेलो. मला BJPच्या संदर्भात एक त्यांचं विजन चांगलं वाटलं. एक चांगले प्राईम मिनिस्टर म्हणजे आपल्याला पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांच्या कामाची जो व्याप बघितला, जी भारतीयांबद्दल, आपल्या भारत देशाला, मी जे काम करतो ते माझ्या देशासाठी करतोय, ते जे बघितलं आणि ती काम करण्याची पद्धत बघितली, तर थोडंसं मी विचार करायला लागलो, मी काय करतो नक्की, हू आय एम, व्हॉट आय एम डुईंग. मग मी भारत देशाचा नागरिक आहे, भारत देशाच्या नागरिकांसाठी जर मला काम करायचं, मी आज ऑल इंडिया लेवलला काम करतोय शिपिंग इंडस्ट्रीमध्ये, ऑल इंडिया शिपिंग युनियनचा मी अध्यक्ष आहे. मी काम करताना त्या परिसरातल्या या जनतेला आपल्याला न्याय द्यायचा आहे आणि तो न्याय देताना माझा पंतप्रधान अख्ख्या जगामध्ये एवढ्या शॉर्ट पिरियडमध्ये फिरून प्रेझेंट केलं भारत देशाला, तर त्या देशासाठी आपल्याला वाहून घेऊन देशाच्या कामावर
नागरिकांची सेवा करायची आहे. आणि सेवा करताना काय करायचं आहे, जे नियम आहेत शासनाचे, जे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत ते लोकांपर्यंत आणि प्रशासनापर्यंत पोहोचवायचे आहेत आणि न्याय मागायचा आहे, एवढंच करायचं आहे. पण हेच जर प्रॉपर त्याला गाईडलाईन्स म्हणा, मार्गदर्शन म्हणा किंवा त्याचा सपोर्ट म्हणा, हे जर एका चांगल्या पक्षाकडून मिळालं तर आपण न्याय देऊ शकू. सत्तेमधून न्याय देता येतं, सत्तेच्या बाहेर राहून न्याय देता येत नाही. आमच्या आयुष्याची 28 वर्ष गेली सत्तेच्या बाहेर राहून भांडण करून. सत्तेमध्ये राहून मी जर न्याय देऊ शकत असेल माझ्या सहकार्यांना, माझ्या सवंगड्यांना, तर मी सत्तेत जाणं योग्य मला वाटलं आणि मी म्हणून त्या पद्धतीचं चेंजेस केलं. आणि आता तशा पद्धतीची मागणी मी आता करतोय. समान काम समान वेतन कामगारांसाठी आता मोठं आंदोलन घेतलं आम्ही. आणि ते का तर एकच प्रकारचं काम हे चतुर्थ श्रेणीचे कामगार काम करतायत, त्यांना 18 ते 21,000 पगार, आणि तेच काम परमनंट कामगार काम करतो त्याला 7वा वेतन आयोग, त्याला 60 ते 70,000, 80,000, 90,000, लाख रुपये. माणसं तीच, काम तेच, समान काम. आमची मागणी आहे समान वेतन. इकडे कामगार रिटायर्ड झाला तर त्याला त्याची सर्व्हिस मिळते, परमनंट कामगाराला सर्व्हिस मिळते, पेन्शन चालू होतं, बऱ्याच गोष्टी त्यांना मिळतात, त्यांच्या मुलांना कामावर ठेवलं जातं. आणि या बिचाऱ्या ठेक्यामध्ये काम करणाऱ्या कामगाराला काहीच मिळत नाही. म्हणजे इव्हन रिटायर्ड झालेल्या कामगाराला पण त्याला काही दिलं जात नाही. त्याचं वर्कमॅन कॉम्पेन्सेशन त्याला मिळालं पाहिजे, नोटीस पे मिळालं पाहिजे, त्याला ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे, त्याला PF मिळाला पाहिजे, त्याला एक्स ग्रेशिया मिळाला पाहिजे, नुकसान ह्या गोष्टी मिळाल्या पाहिजे, दिलंच जात नाही. मग जर यांना सगळं एवढं मोठं देता, हे म्हणजे हे सख्या आईचे आणि हे सावत्र राहायचे का असं दुजाभाव का केला जातोय? आपलं समान एक देश, सगळ्या गोष्टी एकच होत आहेत ना. मग इथे पण आमची मागणी आहे समान काम समान वेतन. आम्हाला परमनंट नाही करत, ठीक आहे, काही कायदेशीर बाबी आहेत, ओके, दॅट इज डिफरंट पार्ट. पण आजच्या तारखेला त्या कामगारांची आर्थिक परिस्थिती फार बिकट आहे. आणि जे काम मी आमच्या आंदोलनात म्हटलेलं की जे AC मध्ये बसून जे कर्मचारी काम करतात ना, त्यांना 60-70 हजार रुपये पगार देता, लाख रुपये पगार देता. एक वेळा या सफाई कामगारांमध्ये त्यांना आणा आणि यांना तिकडे बसवा. पगाराची अदलाबदल आणि कामाची अदलाबदल करा. मग तुम्हाला कळेल की यांचं काम किती महत्वाचं आहे. साफसफाई नाही केली तर अख्ख्या शहरामध्ये रोगराई पसरेल आणि त्याचा इफेक्ट सगळे जनतेवर होईल. हे मार्जिनलाइज वर्ग असतो जो सांभाळतो आपला. खरं तर खरंच या प्रश्नात जसं तुम्ही इतर प्रश्नांना देखील उजाळा दिलाय, तुम्ही याही प्रश्नांवर काम कराल आणि याही प्रश्नांवर नक्कीच तोडगा निघेल अशी आम्हाला खात्री आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात की सत्तेत राहणं गरजेचं आहे, कारण आपण त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी पण हे सांगितले, राजकारणात उतरणं गरजेचं आहे, कारण हाच एक मार्ग आहे जो तुम्हाला न्याय देऊ शकतो. अदरवाईज कितीही लोक एकत्र आली तरी डिसिजन मेकिंग जे आहे पॉवर ती सत्तेतूनच येते आणि ते महत्वाचं असतं. आणि नक्कीच तुम्ही ज्या प्रकारे काम करताय तसंच इतर राजकीय पक्षातील लोक किंवा इतर समाजकार्य करणारे लोक तेही याच दृष्टिकोनातून काम करतील याची आम्हाला खात्री आहे. आणि ह्यानंतर आता तुम्ही जसं ज्या प्रकारे तुम्ही काम करताय तसं इतरही राजकीय पक्षांनी काम करावं, इतर समाजकार्य करणाऱ्या लोकांनी काम करावं अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. आणि खरंच तुमची ही कामगिरी आहे किंवा तुमचं जे दृष्टिकोन आहे कामगारांकडे बघण्याचा त्याला खरं तर उल्लेखनीय आहे. आणि तुम्ही आज आलात, आम्हाला वेळ दिलात, चर्चा केली आमच्याशी, कामगारांच्या प्रश्नांवर बोललात, त्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद. तर आजच्या या स्पेशल पॉडकास्टमध्ये आपण इथेच थांबत आहोत. मात्र अशाच अनेक विशेष व्यक्तिमत्वांशी बोलण्यासाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी. धन्यवाद. धन्यवाद. आपले सर्वांचे मनपूर्वक आभार. आपल्या आवाज इंडिया या चॅनलचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो.